कार्यक्रमाची सुरुवात आहे। मी मान्यवरांना विनंती करू की दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। त्याचप्रमाणे मान्य अधीक्षकांना सुद्धा दीप प्रज्वलित करावे। त्याचप्रमाणे अतिरिक्त अधीक्षक मान्य आगे मॅडम यांना सुद्धा मी दीप प्रज्वलित करण्याबाबत त्याचप्रमाणे कारागृहाचे उपाधीक्षक काळेसाहेब यांना सुद्धा दीप प्रज्वलित करण्यास सांगतो। वरिष्ठ तुरुंगाधिकारी पानसरे साहेब हे सुद्धा दीप प्रज्वलित करतील। स्वागत करावे। त्याचप्रकारे त्यांना आपल्या कारागृहातील कुंडी देऊन स्वागत करावे। त्याचप्रमाणे आपल्या कारागृहातील महामुनी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो। यांची कहाणी अनेकांना प्रेरणादायक आहे। हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील सुपुत्र आहेत। त्यांनी बीटेक पदवी प्रदान केलेली आहे। तसेच त्यांनी 2020 मध्ये UPSCच्या केंद्रीय बनवलेल्या कलाकुसरी माहिती माननीय अधीक्षक हे सांगत आहे। कारागृहामध्ये बऱ्याच प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात आणि त्या कैद्यांच्या हस्ते बनवलेल्या वस्तूंचे मान्य अधीक्षकांना माहिती करून देत आहे। सदर वस्तू या फक्त साहेब तुम्ही इथं भेट दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगसाल कारागृहामध्ये? आज मी नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे भेट दिल्यानंतर राखी प्रदर्शनाचं जे उद्घाटन झालेलं आहे त्यासोबतच मी आपल्या कारागृहामधील कैद्यांनी बनवलेले विविध प्रोडक्ट्सची माहिती घेतली आणि मला खूप आनंद झाला की आपल्या कारागृहाचा टर्नओव्हर जो आहे जो कैद्यांनी आपल्या बनवलेल्या वस्तू आहे तो करोडोंमध्ये आहे आणि त्यासाठी मी आपले कारागृहाचे जे अधीक्षक सर आहेत आणि उपाधीक्षक मॅडम आहेत त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या छान पद्धतीने कैद्यांकडनं वस्तू बनवून घेणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्या मालाची विक्री करणं या तिन्ही बाबींवरती अत्यंत मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने आपलं विक्री वाढवलेली आहे आणि शासनाचं जे उत्पन्न आहे ते पण त्यांनी वाढवलेलं आहे। यासोबतच कैद्यांचं सुद्धा उत्पन्न आणि कैद्यांना आत्मसन्मान वाढण्यासाठी म्हणजे जेलमध्ये जरी असलो आपण तरी आपण पैसे कमवत आहोत आणि आपण कष्ट करून पैसे कमवत आहोत। कैद्यांमध्ये जी भावना आहे जेणेकरून कैदी जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला जे स्किल मिळत आहे त्यापासून तो कैदी आपलं उदरनिर्वाह चालू शकतो किंवा जे इथेच कैदी राहत आहेत त्यामध्ये कंटिन्युअसली काम करत असल्यामुळं एकात्मतेची जी भावना असते किंवा आपण सर्व टीम आहोत अशा पद्धतीने कैद्यांमध्ये शांतीपूर्ण वातावरण राहतं। आणि मी तसेच मॅडम आणि सरांना सांगितलेलं आहे की हा एक स्टॉल आमच्या जिल्हा परिषदेच्या ऑफिसच्या बाहेरसुद्धा लावला जावा जेणेकरून आपल्या कैद्यांनी बनवलेल्या प्रोडक्ट्सची विक्री होईल। तसेच आज मला 2-3 ज्या गोष्टी कळाल्या त्या पद्धतीने मी सर्व नागरिकांना सांगेन की आपण इथे येऊन या प्रदर्शनामध्ये तसेच कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचा विक्री जी होत आहे त्यामध्ये हातभार लावावा आणि ते प्रोडक्ट्स खरेदी करून मी स्वतःसुद्धा खरेदी करणार आहे
आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आज मला एक नवीन गोष्ट कळाली की आपण डायरेक्टली इथे परचेस घेऊ शकतो गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. त्यामुळं मी सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा सांगेल की इथे ज्या भरपूर ऑफिसच्या वस्तू आहेत त्या आपण घेऊ शकतो. आम्ही सुद्धा तो घेण्याचा आता प्लॅन करतो. थँक्यू. मी नागपूरकरांनाही सांगेल की आता भरपूर जणांना अशा बाबतीमध्ये माहिती नसते. मला थोडी माहिती होती, पण आज इथे आल्यानंतर मला प्रोडक्ट्सची व्हरायटी किती आहे, म्हणजे किती छोट्यातल्या छोट्या प्रोडक्ट जसं की रुमालपासून ते मंदिरापर्यंत खुर्च्या, टेबल, सोफा हे सर्व बनवत आहेत. तर आपल्याला माहिती नसतं की आपल्या नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीचं प्रोडक्शन सुरू आहे आणि ते सर्व हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. तर सर्व नागपूरकरांनी कारागृहाच्या या शोरूमला किंवा या शॉपला भेट देऊन जास्तीत जास्त इथे खरेदी करावी असं मी नागपूरकरांना सांगतो. करेल की आपल्या आयुष्यामध्ये काही चुका झालेल्या असतात, त्यामुळे आपण इथे आलेलो असतो. पण एका चुकीमुळे तुमचं आयुष्य संपत नाही. तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक नवीन आयुष्य जगायची एक प्रेरणा मिळते. तुम्ही सर्वजण मिळून एकत्र काम करता आणि तुम्हाला यातून जे उत्पन्न मिळतं त्यातून तुमचा आत्मसन्मान वाढतो. तर कैद्यांना हेच सांगेल की अशा पद्धतीचं चांगलं काम सुरू ठेवा आणि आपल्या कारागृहामध्ये शांततापूर्ण वातावरण त्यांनी ठेवा.